सर्व धामावडे गावचे ग्रामस्थ आणि संपूर्ण मित्रपरिवार, सर्व खेळाडू, सर्व संघांचं देखील आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. कारण ज्या प्रकारची पावसाळी रबर बॉलची स्पर्धा आपण पाहताय, बीसीसी स्पोर्ट्स भैरववाडीने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. सामन्याला होईल सुरुवात. अगदी पहिल्या सामन्यासाठी आपण ऐकूया सुनील लांबोड सरांना. धन्यवाद. येस, थँक्यू सो मच लवजे जाधव सरांना आपण मायक्रोफोनवरती ऐकत होतो. जमलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं आणि खेळाडूंचं आम्ही या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतोय. व्यासपीठावरती उपस्थित असलेले तमाम मान्यवर व क्रिकेट प्रेमी यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. जय हर हर महादेव गणपती अप्पा ज्योतिबाच्या नावानं. अतिशय दर्जेदार स्पर्धा स्वराज्य 32 शिराळा क्रिकेट असोसिएशन अंतर्गत श्री काळंबा देवी स्पोर्ट्स धामवडे आयोजित श्री काळंबा देवी चषक 2024 पावसाळी रबर बॉल स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ओम साई MTC या यूट्यूब वाहिनीवरती देखील ही स्पर्धा सध्या लाईव्ह सुरू आहे. घर बसल्या देखील काही प्रेक्षक या स्पर्धेच्या अनुषंगाने जोडलेले आहेत. त्या सर्व प्रेक्षकांचं आम्ही या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो. समालोचन करण्या अगोदर आम्ही गणपती अप्पाला वंदन करतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजश्री छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा घेऊन जातो आहे. मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटच्या वर्तुळात, क्रिकेटच्या महाकुंभ मेळ्यात जिथे मात्र क्रिकेटचा घमासान, इथे मात्र चांगला फटका, परंतु तिथे मात्र अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि बॅट्समन इथून मात्र बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. गोल्डन डकचा हा शिकार खेळाडू इथून मात्र ठरला जातो आणि बॅट्समन बाद झाला. बॅट्समन बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. एक चांगली सफलता इथून मात्र हा गोलंदाज आपल्या संघाला देत असताना आपल्याला बघायला मिळतो. पाहूया यावेळेला देखील वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पंचांकडे अपील मध्ये उत्साह आणि मला तर वाटतंय इथून मात्र पॅव्हिलियनच्या दिशेला रवाना होत असताना बॅटर आपल्याला पाहायला मिळतो. हा देखील फलंदाज लवकर बाद झाला. आता विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. ओव्हर नंबर 1 मध्ये विजय, जबरदस्त बॉलिंग, हॅट्रिक बॉल होता. टप्पा पडल्यानंतर अंगाचा वेध घेणारा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. अगदी या गोलंदाजाचा रणअप जर आपण बघितला तर इथे जर का आपण बघितलं तर 3 ते 4 पावलांचा रणअप आपल्याला पाहायला मिळतो. आणि तिथे मात्र चांगली गोलंदाजी करत असताना इकॉनॉमिकल बॉलिंग पहिल्या ओव्हरमध्येच यावेळेला देखील आपण पूल करण्याचा प्रयत्न होतो. तिथे मात्र गवताच्या माध्यमातून बॉल मंदावत असताना आपल्याला पाहायला मिळाला. हिरवळीमध्ये तिथे मात्र बॉल मंदावला गेला आणि त्या दरम्यान इथून मात्र एक धाव देखील कंप्लीट केली गेली. एका धावेच्या मदतीने टीमच्या स्कोरबोर्डवरती देखील फेरबदल आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला देखील विकेट काढण्याचा प्रयत्न होतो आहे, परंतु तिथे मात्र एक धाव आपल्याला पाहायला मिळतं. एक धाव आपल्याला पाहायला मिळाले एका धावेच्या मदतीने. आता ओव्हर नंबर 1 चा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती आतापर्यंत 2 गडी बाद 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणारा स्वर्गीय राजेंद्र स्मृती हा बॉल जात असताना आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या बॉलवरती एक धाव प्राप्त झाली. आकाश सध्या आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्क वरती. पुढचा बॉल आकाश तयार होतो.
यावेळेला देखील फटका ऑन साईडला खेळला आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतात. 1 2 3 क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावत असताना आपल्याला पाहायला मिळाले. या बळीला तिथे मात्र लाईन खराब आहे. पंच कळवतात की हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती इथून मात्र जोडल्या जातील. रन्स मिळतात 4 आणि येतो आहे हा खणखणीत चौकार. आजच्या दिवसातील पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेला देखील 5 कडा आणि बॉल चाललाय. स्वराज्य 32 शिरा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय अक्षयजी चव्हाण सरांचं या ठिकाणी शुभागमन आपल्याला पाहायला मिळतं. वेलकम, आगतम से स्वागतम. सातत्यानं प्रत्येक स्पर्धा कशी यशस्वी केली जाईल याच्याकरता मात्र अक्षय सरांचा भरपूर प्रयत्न आपण पाहिलेले आहेत आणि याही स्पर्धेला ते मात्र इथून भेट देत असताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं देखील आम्ही शब्द सुमनांनी करतो आहे. हार्दिक हार्दिक स्वागत. शंकर आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला देखील बिग फान बॉल आपल्याला पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर बॉल ने इथून मात्र काटा बदलला आणि डॉट बॉलची संख्या आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी. धावफलकावरती आतापर्यंत रन्स देखील आपल्याला पाहायला मिळतात. 14 धावा. यावेळेला देखील अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. और कॅच मिड विकेट रिझर्व मध्ये अफलातून शेल पकडला आणि बॅट्समन इथून मात्र बाद होतोय. 14 या धावसंख्येवरती आणखीन एक झटका बसला बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि बॅट्समन आता इथून मात्र बाद होतोय. आता नवीन फलंदाज सचिन मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया सचिनच्या माध्यमातून आता कशा रीतीने बॅटिंग केली जाणार. ते मोठे फटके आता येतील का. यावेळेला देखील वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट्समनला पूर्णपणे शांत ठेवला आणि डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळतं. जबरदस्त बॉलिंग, अफलातून गोलंदाजी. बीसीसी स्पोर्ट्स भैरववाडी या टीमची गोलंदाजी जर का आपण बघितली तर या मॅच मध्ये इकॉनॉमिकल बॉलिंग काय असते हे सर्वच गोलंदाजाने दाखवून दिलेल्या भैरववाडी या टीमच्या एक चांगली बाब त्यांच्या संघासाठी आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र चुकीच्या दिशेला थ्रो आपल्याला पाहायला मिळाला आणि तिथे भैरववाडी दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी आता लवकरात लवकर या. आमच्या आयोजकांचा हेतू आहे, इच्छा आहे की प्रत्येक पहिल्या फेरीतील सामना हा 4 षटकांचा खेळवायचा आहे. जर तुम्हाला 4 ओव्हरची मॅच खेळायची असेल तर वेळेच्या संदर्भात वेळ फार इम्पॉर्टंट आहे. त्यामुळेच की काय ज्या पद्धतीने आम्ही कॅप्टनला कर्णधारांना विनंती करतो की टॉस साठी या तर लगेच टॉस साठी यायचं. एक दिवशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते.
यावेळीचा हा वेगवान बॉल, परंतु ऑफस्टिकच्या बाहेरचा हा बॉल पंच कळवतात हा वाईट बॉल आहे। एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जातात आणि आतापर्यंत धावफलकावरती धावा आपल्याला बघायला मिळतात 21। यावेळेला देखील हा बॉल सोडून दिला, स्क्वेअर मार आपल्याला पाहायला मिळतोय आणि पुन्हा एकदा पंच आमच्यापर्यंत इशारा दर्शवतात की हा देखील वाईट बॉल आहे। एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जातात 22। 22 धावा आतापर्यंत टीमच्या स्कोरबोर्ड वरती। यावेळेला देखील फटका चांगला आणि बॉल चालला टिकला जोर मध्ये, एकच धाव मिळणारा 23 धावा धावफलकावरती। अजूनही मात्र या ओव्हर मधील 5 बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत। पाहूया आता हे 5 बॉल इथून कशा रीतीने हाताळले जातील, कशा रीतीने आता गोलंदाजी केली जाणार। या गोलंदाजाच्या माध्यमातून मोठ्या फटक्यांची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या मोतीराम स्पोर्ट्स पनुमरे या टीमला। आता ते मोठे फटके येतील का? ओ, इथे मात्र मोठ्या फटक्यांपासून बॅट्समनला दूर ठेवल्या अफलातून गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि डॉट बॉलची सांगता आपण सध्या बघतोय। जबरदस्त बॉलिंग डेथ ओव्हर मध्ये। यावेळेला फटका फसला, बॉल हवेत, उंची जास्त लांबी कमी, ताकदीचा वापर इथून मात्र केला गेला परंतु थोडीशी ताकद या फटक्याला कमी मिळाली आणि या फटक्यावरती 2 धावा प्राप्त होत आहेत। सूरज मात्र चांगली गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतात डेथ ओव्हर मध्ये। तिथे मात्र बॅट्समनला पूर्णपणे शांत ठेवल्या। यावेळेला वाईट +1 म्हणजे 2 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती आता ऍड केल्या जातात। दोन धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती आता ऍड केल्या जातील। यावेळेला देखील वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळतो, या वेगाचं बॅट्समन कडे उत्तर नाही आहे आणि इथे मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो। जबरदस्त गोलंदाजी सूरज प्रभावित करतात आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून। यावेळेला देखील चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि हा देखील बॉल टप्प पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळतो डॉट बॉल। जबरदस्त गोलंदाजी डेथ ओव्हर मध्ये। यावेळेला बॉल बॅक ड्राईव्ह खेळला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले, चांगली फिल्डिंग झाली आणि एक धाव आपल्याला पाहायला मिळते। या एका धावेच्या मदतीने आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात। चला टॉस साठी या आरळा संघ टीमचे कॅप्टन आणि मोरेवाडी टीमचे कॅप्टन चला मोरेवाडी आणि आरळा संघ 28 दोन्ही टीमचे कॅप्टन या 28 धावा धावफलकावरती आणि 29 धावांचं लक्ष्य। पाहूया आता या 29 धावांच्या लक्ष्याचा कशा रीतीने पाठलाग केला जाणार। नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करणार आहोत। स्वर्गीय राजेंद्र स्मृती 11 आळला विपक्ष कारगिल स्पोर्ट्स मोरेवाडी। चला दोन्ही टीमचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी त्वरित यायचं आहे। मी विनंती करेन दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेक करण्यासाठी मुख्य व्यासपीठावर यायचं आहे। स्वर्गीय राजेंद्र स्मृती 11 आळला विपक्ष कारगिल स्पोर्ट्स मोरेवाडी। स्वराज्य 32 वेळा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अक्षयदादा चव्हाण साहेब यांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याची नाणेफेक करणार आहोत। स्वर्गीय राजेंद्र स्मृती 11 आळला विपक्ष कारगिल स्पोर्ट्स मोरेवाडी। चला दोन्ही टीमचे कर्णधार आपण त्वरित यायचं आहे।
यस अगदी एस पी यांना देखील आम्ही विनंती करेन आपण देखील जॉईन व्हा प्लीज. अ गटातील दुसरा सामना स्वर्गीय राजेंद्र स्मृती 11 आळला विपक्ष कारगिल स्पोर्ट्स मोरेवाडी. नाणेफेक केली जाईल. यस अगदी नाणेफेक केली जाते. दोन्ही संघाने देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. स्वर्गीय राजेंद्र स्मृती 11 आळला नाणेफेक जिंकले. प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. चला टीम बीसीसी स्पोर्ट्स भैरववाडी आपले त्वरित सलामीचे फलंदाज पाठवायचे आहेत. मित्रांनो जास्तीचा वेळ घेऊ नका कारण आयोजन कमिटीच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण सूचना केली जाते की पहिल्या फेरीतील सर्व सामने हे 4 षटकांचे असतील. त्यामुळे आपल्या सहकार्याची अगदी अपेक्षा व्यक्त करत आहोत आणि आपण देखील सहकार्य कराल. चला शेवटचा कॉल आहे. आरळा आणि मोरेवाडी या दोन टीमच्या दरम्यान टॉस केला गेला आणि त्याचे टॉस जिंकला. आरळा टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर त्यांचा गोलंदाजी करण्याचा निर्णय आलेला. मॅच संपल्यानंतर लगेच जर आपण मैदानाचा ताबा घ्यायचा. चला वेळ कमी प्रमाणामध्ये घ्या आणि आता इथून मात्र तुम्हाला फास्ट क्रिकेट खेळावं लागेल. पहिली सलामीची गोल जोडी मैदानाच्या आतमध्ये इंटर होत असताना आपल्याला पाहायला मिळते. विजय आणि रोहित आपल्याला पाहायला मिळतात. तर गोलंदाजी मार्क वरती बॉलिंगची धुरा सांभाळण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आलेत. चला बॉलिंग टीम आपला एक्स्ट्रा प्लेअर शंकर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्क वरती शंकरांचा पहिलाच बॉल. आणखीन एक वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळतोय आणि याही वेळेला डॉट बॉलची सांगता आपल्याला बघू शकाल. लगातारचा दुसरा बॉल मिस होत असताना आपल्याला हा फलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. यावेळेला बॉल हवेत खेळलाय. बॉलच्या मागे फिल्डर धावतात. बॉलनं तिथे मात्र वळण घेतलंय. बॉल चालला फास्ट फील्ड मध्ये. जिथे एक धाव होती तिथे आणखीन एक धाव धावून काढली जाते. अशा 2 धावा या बॉलच्या मागे प्राप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावा पूर्ण झाल्या आणि 2 धावेच्या मदतीने टीमच्या स्कोअरबोर्ड वरती देखील फेरबदल आपल्याला पाहायला मिळतात. चला पनोमरे संघ आपला एक्स्ट्रा प्रतिनिधी कारण स्पर्धा लाईव्ह आहे. आपल्या खेळाडूंनी जर चांगले कार्य केलं तर त्यांची नावं आमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. लक्ष द्या आपला एक्स्ट्रा प्लेअर पाठवा. बॉल हवेत खेळला. बॉलच्या मागे फिल्डर तिथे मात्र कॅच पकडू शकले नाही आहेत. 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट होतात आणि या 2 धावेच्या मदतीनं पुन्हा एकदा धावफलकावरती बदल आपल्याला पाहायला मिळतात. 2चा पाडा या बॅट्समनला पाठ आहे. ज्या पद्धतीने तो फटके सजवतो. चांगली बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये रोहितच्या बॅट म्हणणं स्वीट साऊंड ऑफ द बॅट. बॉल चालला डाऊन दी ग्राउंड. लॉंग ऑफच्या डोक्यावरनं बाउंड्री लाईन क्लिअर करत हा जबरदस्त टोला. सेकंड इनिंग मधला पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळतोय बॅट्समन रोहितच्या माध्यमातून. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि षटकाराच्या साह्याने तर धावांचं अंतर इथे जर का आपण बघितलं तर धावांच्या लक्ष्याचा पाठलाग केला जातोय आणि पाठलाग करत असताना मोठे फटके सजवले जातात बॅट्समन रोहितच्या माध्यमातून. षटकाराच्या साह्याने आता टीमच्या स्कोअरबोर्ड वरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. डबल डिजिट मध्ये 10 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतात. पुढचा बॉल गोलंदाज तयार झाला. यावेळेला देखील आपण पूल करण्याचा प्रयत्न. तिथे मात्र उलट्या दिशेनं क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावत असताना आपल्याला पाहायला मिळाले आणि याही बॉलवरती एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने देखील टीमच्या स्कोअरबोर्ड वरती फेरबदल आपल्याला पाहायला मिळतात. 1 ओव्हरचा खेळ संपला आणि 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर आता टीमच्या स्कोअरबोर्ड वरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 1 वर 1 11 धावा.
11 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पाहूया ओव्हर नंबर 2 मध्ये आता गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. उमेश आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्क वरती. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये आता धावा करायच्या आहेत. यावेळेला आपण पूल केल्या, पूल सक्सेसफुल, पॉवरफुल, ब्युटिफुल. बॉल चाललाय डाऊन द ग्राउंड, डीप स्क्वेअर लेग शॉट डोक्यावरनं बॉलला उडवलाय. बॉल सीमा पार येतोय. रोहितच्या बॅट मधनं हा उत्तुंग षटकार, जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला. 17 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. जबरदस्त बॅटिंग प्रदर्शन सध्या रोहित मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना यावेळेला वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळाला. या वेगाचं उत्तर नाहीये, बॅट्समन कडे या वेगाचं उत्तर नव्हतं आणि डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त गोलंदाजी, षटकार आल्यानंतर कमबॅक करतात. यावेळेला देखील बॉल हवेत खेळला, कव्हरच्या डोक्यावर एक्स्ट्रा कव्हरला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावत होते. चांगली फिल्डिंग होत असताना आपल्याला पाहायला मिळाले. या बॉलवरती कॅल्क्युलेटर क्रिकेट काय असतं हे दाखवलं जात आहे. तिथे मात्र एक धाव जमवली गेली. सिंगल डबलनं देखील धावा येतात. यावेळेला विकेट काढण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये आणि याही बॉलवरती एक धाव प्राप्त झालेली आहे. आता धावफलकावरती एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये 19 धावा. 19 रन्स ऑन दी बोर्ड. 19 धावा धावफलकावरती. यावेळेला देखील हा बॉल खेळून काढलाय, रनआउटची संधी, ती संधी देखील गमावली आणि पुन्हा एकदा एक धाव कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 20 धावा धावफलकावरती. आता विजयासाठी 9 धाव्यांची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. यावेळेला फटका चांगला आहे, समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले. चांगली फिल्डिंग आणि इथे मात्र रोहित नावाच्या वादळाला थांबवलं जात आहे. जो रोहित मैदानाच्या आतमध्ये षटकार चौकारांची आतषबाजी करत होता त्याला इथून मात्र थांबवलं जातं आणि रोहित आता जड पावलांनी मैदानाच्या बाहेर येत असताना आपल्याला बघायला मिळतोय. रोहित बाज झाला. आउट झाला. यावेळेला देखील दूर 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 वर जाऊन हा फटका टिपला. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळतोय. काय टायमिंग होता, अगदी रडार मधील बॉल आणि या बॉलला फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. काय फटका आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट्समन जर का आपण बघितलं तर विजयच्या बॅट मधनं जबरदस्त फटका. यावेळेला देखील व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट +1, 2 धावा धावफलकावरती आणि हा सामना आता इथे मात्र जिंकलाय. मॅच फिनिश झाली, सामना जिंकला. अभिनंदन BCC स्पोर्ट्स भैरवाडी या टीमने हा सामना जिंकला. हार्ड लक आपण देऊयात पनुमरे या संघाला. जबरदस्त फटकेबाजी रोहितची आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यांच्या साथीनं, त्यांच्या जोडीनं विजय देखील चांगली बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळालं. चला नेक्स्ट मॅच टॉस जिंकला